श्रोतेहो नमस्कार. स्वरगंध या आमच्या ग्रुपच्या सुमधुर गीतांचा कार्यक्रम सुयोग महिला मंडळाच्या शारदोत्सवानिमित्त ठरवला होता. आमच्या सुरेल आणि ठसकेबाज गाण्यांना त्या महिलांनी उत्स्फूर्तपणे टाळ्यांची तसंच नृत्याचीही साथ दिली. एका महिला मंडळानं सातत्यानं 48 वर्ष जीवाभावानं प्रेमानं एकत्र राहणं आश्चर्यकारकच वाटलं. म्हणूनच त्यांच्या एक ॲक्टिव्ह सभासद स्मिता उमाळे यांना मी भेटले आणि या महिला मंडळाबद्दल त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली. ती उत्साहवर्धक वाटली म्हणून या व्हिडिओतून ती तुमच्यापर्यंत पोहोचवते आहे. नमस्कार स्मिताताई,
मला तुमच्या महिला मंडळाबद्दल खूप उत्सुकता वाटते. तर काय नाव आहे तुमच्या महिला मंडळाचं? आमच्या महिला मंडळाचं नाव आहे सुयोग महिला मंडळ. या मंडळाची थोडी पार्श्वभूमी मी सांगते की क्वीन्स गार्डन पुणे इथलं हे मंडळ आहे. क्वीन्स गार्डनला राज्य सरकारी अधिकाऱ्यांची वसाहत आहे, म्हणजे निवासस्थान आहे. ओके. पूर्वी आम्ही तिथे राहायचो आणि साधारण 50 वर्षापूर्वी करमणुकीची एवढी काही साधनं उपलब्ध नव्हती. त्यामुळे तिथे ह्या मंडळाचा जन्म झाला असं म्हणूया. म्हणजे 50 वर्ष झाली तुमच्या महिला मंडळ? 48 झाली, पण मी 50 मध्ये असं. हो बरोबर जाणार, पण म्हणजे इतकी वर्ष झाली तुमचं. तेच तर. त्यांना स्वतःची प्रतिभा फुलवायची आहे. अशासाठी क्वीन्स गार्डन मधील काही महिलांनी एकत्र येऊन सुयोग महिला मंडळाची 1978 साली स्थापना केली. हो बरोबर. आणि ह्या कामामध्ये मंगला पंचबाई पुढे आल्या. हाताशी काहीही साधनं नसताना त्यांनी चिकाटी, प्रयत्न आणि श्रम या भांडवलावर सुयोग महिला मंडळाची पायाभरणी केली. आणि अंजली नांदोडे यांनी रीतसर मंडळाचं रजिस्ट्रेशन करून दिलं. बर. महिला मंडळ म्हटलं की आपल्या मनामध्ये एक कल्पना असते की 4 बायका येणार, गप्पा मारणार, पण तुमचं हेतूच मुळी कलागुणांना वाव देणे वगैरे, म्हणजे खूपच उद्देश ठेवून हेतुपुरस्सर केलेली स्थापना आहे ही. मंडळ स्थापनेच्या वेळी मंगलाताई बरोबर ज्या महिला सहभागी होत्या त्यांची नावं रेखा नाईक व नलिनी कोरेकर. ह्या दोघीही ह्यांचा उल्लेख आवर्जून करण्याचं कारण म्हणजे ह्या दोघीही गेली 48 वर्ष मंडळाच्या सभासद तर आहेच, पण नियमित 15 दिवसांनी मंडळात हजेरी लावतात. त्यामुळे त्यांच्या ह्या चिकाटीला आपण दाद देऊया. नक्कीच. म्हणजे सुरुवात करून दिली आणि नंतर बाजूला झाले असं नाही, सातत्याने आहेत. कौतुक आहे. काही लोक झाले पण बाजूला, पण ह्या दोघी अगदी आजपर्यंत टिकून आहेत. वा वा. आता ह्या मंडळामध्ये फक्त राज्य सरकारी अधिकाऱ्यांच्या बायकांनाच प्रवेश आहे. मंडळाला स्वतःची जागा नसल्यामुळे प्रत्येक सभासदांच्या घरी दर 15 दिवसांनी आम्ही सभा घेतो. किती मेंबर आहेत साधारण तुमचे? कारण जागेच्या अभावी 25 सभासदच आम्ही मंडळाच्या पटलावर ठेवतो. बरोबर. मग त्यावेळी सुरुवातीला तुम्ही एका त्या परिसरात राहत होतात, पण आता कुठे कुठे राहता तुम्ही? मग आम्ही रिटायर्ड झाल्यानंतर आपापल्या स्वतःच्या घरात गेलो ना. दरवर्षी आम्ही नवीन पदाधिकारी निवडतो, त्यामुळे सर्वांना तिथे काम करण्याची संधी मिळते. बरोबर. एकाने याचं असं नाही. महिला मंडळ म्हणजे केवळ 4 बायकांचा गप्पा मारायचा अड्डा, हो, ही समजूत मंडळाने खोटी ठरवली. सर्वात महत्वाचं म्हणजे दर्जेदार कार्यक्रमामुळे दृष्टिकोन प्रगल्भ बनू लागले. मग ते एखाद्या नामवंत संस्थेला भेट असो, ऐतिहासिक वा निसर्गरम्य ठिकाणी सहल असो, मान्यवर वक्त्यांची व्याख्यानं असो, साहित्यिक वर्तुळातल्या गप्पा असो, प्रत्येक सभासद ह्या उपक्रमाचा लाभ घेतात. आजवर मंडळामध्ये शांता शेळके, शैला राजाजे, मंगला गोडबोले, सुधीर गाडगळ ह्या मान्यवरांनी हजेरी लावलेली आहे. अरे वा, खूपच मान्यवर साहित्यिक आहे ते. अगदी. म्हणजे आता नामक्रमाव्यतिरिक्त सामाजिक बांधिलकी पण आम्ही जपली आहे. वंचित विकास, अंधशाळा, वृद्धाश्रम, सावली ह्या संस्थांना भेटी देऊन यथाशक्ती आम्ही त्यांना मदतही करतो. मंडळाला 25 वर्ष झाल्यावर आम्ही रौप्य महोत्सव पण साजरा केला. काय केलं त्या संदर्भात? त्या सोहळ्याला आम्ही जेव्हा आधी माजी अध्यक्ष होऊन गेल्या त्या सर्वांना निमंत्रण दिलं, सभासदांना दिलं. काही लोक बाहेर गावून आले, त्या अध्यक्षांचा सत्कार केला आणि छोटासा हॉल घेऊन हा कार्यक्रम आम्ही, कारण कार्यक्रम वर्षाला फक्त 1500 रुपये वर्गणी घेतो. बरोबर. वर्गणी आहे, त्यातून हे होतं, कार्यक्रम चालू होतो. आणि आम्हाला कसं दरवेळेला प्रत्येकीच्या घरी असल्यामुळे तो खर्च त्यामुळे वर्षात 1-2 कार्यक्रम असे बाहेरचे आम्हाला येत नाही. स्वखुशीने प्रत्येक जण हा खर्च उचलतो. आणि 40शी पण आम्ही मंडळाची, म्हणजे 40 वर्षानंतर 40शी पण दणक्यात साजरी केली. श्रेयस हॉटेलला हॉल घेऊन आम्ही हा कार्यक्रम, त्याही कार्यक्रमाला सर्व माजी सभासद, अध्यक्ष अगदी आवर्जून आले होते. याशिवाय आम्ही सर्व सभासदांचे वाढदिवस साजरे करतोच, पण ज्या सभासदांनी 70, 75, 80 वर्ष पूर्ण केली त्यांचे वाढदिवस मात्र छोट्याशा हॉलमध्ये अगदी दणक्यात साजरे करतो. आनंदाची डोई आनंद तरंग या उक्तीप्रमाणे आनंदाची उधळण करणारा, वर्षभर ज्या उत्सवाची आम्ही आतुरतेने वाट बघत असतो
तो शारदोत्सव हो हो हो. ज्याच्यात तुम्ही हजेरी लावली. बरोबर, शारदोत्सवामुळेच आपण भेटलो. मी नवरात्राचं औचित्य साधून साजरा करत असतो. दरवर्षी करता. दरवर्षी अगदी नित्य अखंड, त्याच्यात अजून एकही वर्षाचा खंड पडलेला नाही. वा. पूर्वी हा दिवस 5 दिवस साजरा करायचे. हा, कारण उत्सव आम्ही 5 एका दिवसाचा. ठिकाणी राहायचे ना त्या कॉलनीमध्ये. हा. पण आता सगळ्या पांगल्या इकडे सगळ्या तिकडे उपनगरांमध्ये स्वतःच्या घरी. पुण्याच्या राहायला गेल्या. त्याच्यामुळे आणि काही बायकांना वयानुसार आता 5 दिवस सलग येणं अशक्य आहे. म्हणून आता हा कार्यक्रम आम्ही 2 दिवस हा उत्सव पाळतो. बरं. पहिल्या दिवशी आम्ही साधारण बाहेरचे कार्यक्रम आयोजित करतो. गाण्याचा म्हणा, कथाकथन, एक पात्री, आणि दुसऱ्या दिवशी मग आमचे सभासद स्वतःचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतात. हो, कारण मूळ तुमचा उद्देशच कलागुणांना वाव देण्याचा होता, त्यामुळे सगळे गुणी कलाकार आहेत तुमचे. प्रत्येकाजवळ काहीतरी कला आहे आणि त्याचा इथे सादरीकरण होतं इथं त्या दुसऱ्या दिवशी शारदोत्सवात. हे खूप छान आहे. हे प्रत्येकीच्या घरी असल्यामुळे एकमेकींविषयी इतका जिव्हाळा, म्हणजे मैत्रीपूर्ण जिव्हाळ्याचं नातं असं निर्माण झालेलं आहे. प्रत्येकीच्या सुखदुःखाची सगळ्यांना कल्पना असते, त्यामुळे त्यांच्या सुखदुःखात सहभागी होता येतं, वैयक्तिक मदत करता येते. हा एक मोठा म्हणजे फायदा आहे तुमच्या महिला मंडळाचा. आणि घरगुती रिलेशन्स कायम राहिले तुमचे. म्हणजे पिढ्यानपिढ्या 2-3 पिढ्या आता. हो, त्यांच्या सुना वगैरे पण आम्ही बघितलं. सुना सगळ्या अगदी एक ग्रुप. आम्हाला आमची निवासस्थानं सोडावी लागली. मग आम्ही पुण्याच्या चारी बाजूला कुठल्या कुठल्या उपनगरांमध्ये राहायला गेलो. पण 15 दिवसांनी मात्र आम्ही जिच्याकडे सभा असेल तिकडे आमची पावलं आपोआप वळतात. अरे वा. आणि 40 वर्ष गेली मी या मंडळाची सभासद आहे. ओके. याचा मला खरा अभिमान आहे. नक्कीच नक्कीच. आणि आता 2 वर्षांनी आम्ही सुवर्ण महोत्सव पण साजरा करणार आहोत. 50. त्या 50 त्या प्रतीक्षेत आम्ही आहोत. तेव्हा आपण परत भेटूया. नक्की नक्की. तुम्हालाही बोलू आम्ही. नक्की, 2 वर्ष नक्की. बोलवले, अजून वेगळा काही कार्यक्रम असेल तर नक्की, नक्की नक्की. तुम्हाला आम्हाला कार्यक्रम हवेच असतात. होय होय.